राहुल आपण एकदम किती फुट राहिले. शूटिंग करायलास का? एअरपोर्ट, लेह एअरपोर्ट. जाते वेळेस पडतो. बुद्ध मोनास्ट्री हे शहर. लेह आहे, लेह उतार आहे वरून खाली जोरात. काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय. टिपिकल एकाच टाईपचे घर आहेत. आहे तसं मोठं नाही, शहर मोठं आहे. 1-2-3 लाख तरी असेल. ऑलमोस्ट दूरचे डोंगर तिथं आपल्या लेवलला बरं दिसतं, इथं नाही. बुद्ध स्तूप आहे, शांती स्तूप. चला. अरे त्याचे फोटो काढ रे, कसा बसलाय तो. काय भारी निघतं गाडी आणि प्रवीण फोटो घेतला ना पोरग आपल्या फ्लॅटच्या बाजूला. इथं आलोय मोनेस्ट्री मध्ये आपण वर. हा लेह शहराचा टॉपचा एरिया. लेह पॅलेस एक आहे कुठेतरी, बिल्ड बाय किंग सेंगे नामग्याल सेंगे. 1.4 किलोमीटर डिस्टन्स. आणि इथून दिसतोय लेह शहराचं विहंगम दिसतं. बऱ्यापैकी पैस पसरला, डेन्सिटी कमी आहे. आहे बरं. सध्या ऊन जरी पडलं असलं तरी थंडी प्रचंड आहे. थंडी. पण पडत असेल दिसतोय. हॉटेल
मोठी विमानाची. तिकडे 2 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर अलीकडे आहे. मोनेस्ट्रीची पश्चिम बाजू आहे. साधारणतः 4:45 वाजले जातात. 4:45 वाजले असतील. फार जोरात असा हा आमचा पहिला स्पॉट आहे आजचा. आज सकाळी पोहोचलो लेहमध्ये 8:30-9ला. आल्यानंतर आराम नाश्ता केला, झोप काढली. रात्रभर झोप झाली नव्हती प्रवास असल्यामुळे. 4:15 बाहेर पडलो आम्ही. तर आमचा पहिला स्पॉट बुद्ध शांती स्तूप. लेह पॅलेस दुसरा टुरिस्ट स्पॉट आपला. पहिले दुसरा खाली सिटी. एवढा थंडीत निवांत पडला इकडे. मोठी लाकडं नाही तिकडे अवेलेबल, त्यामुळे छोट्या छोट्या लाकडांचा बंच तयार करून त्याचाच एक खांब तयार केला आहे. आणि ह्या पिलरला एक संदपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये असे होल करून आरपार लाकडं मारलेले आहेत. 1630 मध्ये बनवलेला किल्ला आहे लेह पॅलेस. पॉज करून वाचायला लागेल. खाली आले की असं कसं तरी वाटतंय. 17व्या शतकात 400 वर्ष झाली याला. जुने फोटो वगैरे लावलेत. हिरो पण असते काही इथल्या महालाविषयी माहिती देणारे फोटो आहेत सगळे. पॅलेस मधले गॅलरी पहिल्या मजल्यावरची. वो जमाने में भी इतना अच्छा बनाया था. बैडमिंटन के लिए हा वेगळ्याच प्रकारचा कुत्रा आहे. केस भरपूर आहेत. शेपटी सरळ खाली. काय रे गुटगुट आहेस? कोण पिऊन मजेत आहेस? हे कसा आहेस? बरा आहेस का? चल ये येतो. $350